हिजाब घालून काही परीक्षार्थी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर आल्याने गोंधळ। संपूर्ण राज्यभरात 12वीची परीक्षा सुरू असून यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पोलीस यंत्रणा आणि होमगार्ड प्रत्येक केंद्रावर तैनात आहेत। या पार्श्वभूमीवर जालना येथील नूतन महाविद्यालयात आज 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली। यावेळी हिजाब घालून काही विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर आल्या असता त्यांना येथील कर्मचाऱ्यांनी थांबवून हिजाब काढल्याशिवाय आत प्रवेश दिला जाणार नाही असे सांगितल्याची माहिती आहे। या विद्यार्थिनींनी ही माहिती आपल्या पालकांना आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांना दिली। त्यानंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी परीक्षा केंद्रावर धाव घेत शिक्षकांना जाब विचारला आणि यावेळी शिक्षक आणि केंद्र प्रमुखांनी स्पष्ट केले की विद्यार्थ्यांची ओळख पटवणे हे आमचे प्रथम प्राधान्य असून प्रत्येक विद्यार्थी योग्य तोच आहे याची शहानिशा करूनच प्रवेश दिला जातो आहे। यानंतर संबंधित विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला। दरम्यान या प्रकरणावर MIM पक्षाचे पदाधिकारी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते। धर्म आणि जात पाहून विद्यार्थ्यांवर दबाव टाकू नये अशी मागणी त्यांनी परीक्षा केंद्र शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। आज आमचे जालना शहरात नूतन विद्यालय शाळेत 12वीचे एग्जाम चालू आहे। त्याच्यात आता आम्हाला काय आहे तो आमचे जे धार्मिक लोक आहे, मुस्लिम लेडीज आहे, त्यांचं असं म्हणणं होतं का आम्हाला जे आम्ही इथं परीक्षा द्यायला चालले होते तर त्या आतमध्ये येते त्यांनी इथं आमचा हिजाब आणि बुरखा काढला। त्याच्यानंतर आम्हाला ते लय त्रास झाला आणि आमचा हे बोलणं आहे की बाबा तुम्ही असा धर्म पाहून असं करू राहिले हे तुमचं गलत आहे म्हणून आम्ही त्याच्यानंतर ते शाळेचे जे मोठे शिक्षक आहे आणि त्यांच्याशी बोलणं झालं आमचा, त्यांनी मान्य केला हो बाबा एक दिवशी असं झालता का बाबा त्याचा हिजाब आणि बुरखा काढला होता। ते जे झाला त्यांनी बोलले आम्हाला याच्यानंतर काय होणार नाही। मी तर आमचे ज्येष्ठ नेते असदुद्दीन अवीजी साहेब आणि आमचे महाराष्ट्रचे नेते इम्तियाज जलील साहेब त्यांच्याशी बोलणं झालं माझा। त्यांनी मला बोलले आणि त्याच्यानंतर आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला या लोकांनी आश्वासन दिला आणि याच्यानंतर त्यांनी चूक जे केली त्यांनी मान्य केला आणि याच्यानंतर अशी काय चूक होणार नाही असं आम्हाला आश्वासन दिला। आम्हाला ते चांगला वाटला आणि माझ्या जालन्याचे प्रत्येक नागरिकांना आणि प्रत्येक शाळेचे जे काय हेडमास्टर आहे त्यांना विनंती आहे का तुम्ही आता धर्म पाहून असं काम करू नका। जे आमची धार्मिक भावना आहेत त्यांना तो ठेस पोहोचवण्याचं काम करू नका। मी नगरसेवक खान नगमाबी इम्रान खान त्यांचा भाऊ प्रतिनिधी इम्रान खान। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जालना।